नो बॉलचा कॉल देण्यात आलेला आहे. बघा ही दृश्य दाखवली जात आहेत. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब गुले पाटील यांच्याकडून एकरा घेऊन टाक. नो बॉलची 1 रन, 2 धावा पेनल्टीच्या आणि गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. हे बघू शकतो आपण. ही सगळी दृश्य प्रेक्षकांमध्ये पर्यंत सुद्धा 7S लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जात आहेत. तिसऱ्या पंचांचा जो निर्णय होता तो मात्र नो बॉल आलेला आहे आणि गोलंदाज सुद्धा आता गोलंदाजी या स्पर्धेमध्ये करू शकणार नाही. 3 धावा इथे मिळतील बॅटिंग टीमला, 2 पेनल्टीच्या आणि 1 नो बॉलची. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि मॅच सुद्धा लगेचच सुरू करावी लागेल. मॅच सुरू करू लगेच. चला आता फिल्डिंग टीमला विनंती राहील, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावा फलकावर धावा आता वाढतायत. एकूण धावसंख्या जर बघितली तर 16 धावा. वेगवेगळ्या अँगलने आपल्याला ही दृश्य दाखवली जातात. हा फ्रंट अँगल आहे, अगदी विकेट किपरच्या मागच्या बाजूने त्या अँगलने सुद्धा ही दृश्य दाखवली जात आहेत. आणि निश्चितच पंचांनी योग्य निर्णय दिलाय. मॅचला सुद्धा आपण आता सुरुवात करूयात. मी विनंती करेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण लगेचच आता फिल्डिंग लावून घेणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग लावा, मॅच सुरू करा. चला चला काय निर्णय, मॅच सुरू करा. विनंती राहील फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला ताबडतोब फिल्डिंग लावणं गरजेचं आहे, कारण मागे सुद्धा आपला बराच वेळ तिकडे खर्च झाला होता. आता वेळ जास्त खर्च करू नका, ही विनंती आहे. चला हां 7:57 झाली आहेत. 2 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे. 2 मिनिटांमध्ये काय निर्णय असेल तुमचा घ्या, नाहीतर मग फिल्डिंग लावून घ्या लगेच. आयोजक कमिटीच्या वतीने ही महत्त्वाची सूचना आहे. काय होतंय, प्रत्येक वेळेस मॅच आपण थांबवतोय, ते उचित नाही आहे. आपण सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. पंचांचा निर्णय त्याला मान्य करणं, पंचांचा निर्णय त्याचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेटर असतो, खेळाडू असतो. त्यामुळे आपल्याला मॅचला देखील सुरुवात करणं गरजेचं आहे आणि 2 मिनिटे आपल्याकडे आहेत. एक मिनिट राहिलेलं आहे आता. एका मिनिटामध्ये तुमचा निर्णय घ्या. एका मिनिटामध्ये फिल्डिंग लावा. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आज जर आपण बघितलं तर 4 नवीन संघ आपल्या समोर खेळतायत. विशेष म्हणजे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे या स्पर्धेमध्ये, कारण आज शेवटचे 2 संघ आपल्याला मिळणार आहेत. सुपर 8 मध्ये जाणार आहे आणि सुपर 8 मध्ये जाणारे 2 संघ कोणते आहेत? चला तुमची वेळ संपली आहे.
कर्णधार कुठे? कर्णधार एकटा कर्णधार या इकडे. हा, एकटा कर्णधार या इकडे. सचिन हिंगे सरांशी संपर्क करा. फक्त गोगल कबाडे त्यांच्या विरुद्ध वास्तुशिल्प 11 राहुरीच्या या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं. आणि जो सबस्टिट्यूट प्लेअर तुम्ही घेतलेला आहे तो 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करण्यासाठी थांबू शकतो. धावफलकावर धावा 16 आहेत. बॉलिंग करण्यासाठी जर पाहिलं तर बॉलर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंगसाठी तयार होत आहेत. या ओव्हरचा शेवटचा बॉल आपल्याला इकडे पाहायला मिळेल आणि गोलंदाजाचा देखील आता नवीन गोलंदाजाचा वापर इकडे करण्यात आलेला आहे. पाहूयात शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरमध्ये. या प्लेचा चेंडू डाऊन द लेग पंच आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉल इशारे इकडे कळवत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धाव फलकामध्ये होतोय बदल. धाव फलका हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 17 धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज पुढच्या एकदा केतन तयार होत आहेत. फुलर लेंथवर चांगला चेंडू इकडे टाकण्यात आलाय. शेवट गोड केला या वरचा. पहिल्या वरचा इकडे पूर्ण होतोय आणि पहिल्या वर नंतर धावफलकावर धाव संख्या 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर धावफलकावर 17 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर. पहिल्या वरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या वर नंतर शंभूराज 11 गोगलगाव धावफलकावर 17 बनवल्यात. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज दादाभाई शेख यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. मागच्या सामन्यामध्ये काय बॉलिंग केली होती दादाभाई यांनी तेच आता बॉलिंगसाठी येत आहेत. स्ट्रायकर एंडकडे आबा तांबे आणि त्यांच्या जोडीला अक्षय जरहाड. हे पहा, आता वेळ जास्त घ्यायचा नाहीये. ही गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी महत्वाची सूचना आहे. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका आता, ही आपल्याला विनंती राहील. पहिल्या वरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावा 17 आहेत. 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर पहिल्या वरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 17 बनवल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत असताना आपल्याला इकडे पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील पल्हेगाव या गावातील दादाभाई. समोर आबा तांबे स्ट्रायकर इनकडे. ओहो, पहिल्याच बॉल वर टाका. बोथ हार्ड. आबा तांबेचा षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलंय. परत एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस टप्पा थोडासा मागे खेचला. दादाबाई यांनी पुनरागमन केलं. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, तदनंतरचं हे पुनरागमन आपल्याला इकडे पाहायला मिळालंय. धावा फलकावर धावा 23 आहेत.
दोन खेळाडू माघारी परतल्यानंतर मॅच महत्वाची आहे. जो जिंकणार आहे तो सुपर 8 मध्ये जाणार आहे. त्यामुळे सुपर 8चं तिकीट कुणाला मिळणार या मॅच नंतर कळणार आहे. बॉलर तयार आहेत. ओहो, स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय, परंतु मागे फिल्डर आहेत. त्यांना घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी. त्याला जास्त मेहनत करावी लागली नाही. त्याला अगदी सहज आणि सोपा झेल. आबा तांबेचा संपतोय खेळ. अजून एका विकेटचं पतन, तिसरा धक्का. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता आबा तांबे यांनी, परंतु मागे फिल्डर होते, अगदी त्यांच्या हातामध्ये बॉल आणि अजून एका विकेटचं पतन झालंय. तिसरा फलंदाज माघारी परतला आणि आता नवीन फलंदाज अंकुश शेकडे सर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शिर्डी प्रीमियर लीग मध्ये काय बॅटिंग केली होती अंकुश शेकडे सरांनी. आज त्याची पुनरावृत्ती ते इकडे करतील का ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण संघ अडचणीमध्ये, 3 महत्वाचे फलंदाज माघारी गेलेले आहेत. त्यामुळे आता जबाबदारी अंकुश सर यांच्यावर सुद्धा असणार आहे. जोडीला अक्षय जराड आहेत. पाहावं लागेल आता 8 ओव्हरमध्ये किती धावा शंभूराजे 11 गोकलगाव हा संघ बनवतोय. आल्याबरोबर मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. सुशांत गायकवाड आले होते बॉलच्या खाली, परंतु तिकीट चूक होते. झेल निसटतोय आणि एक जीवदान मिळते अंकुश सरांना. धावा फलकावर धावा स्थिर आहेत. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार, शानदार, प्रभावी, सुंदर आणि तितकंच नेटकं आयोजन आपल्याला या स्पर्धेचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावा 23 झालेल्या आहेत. विकेट इकडे आली आहे. फलंदाज इथे बाद होत आहेत. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. चार बाद 23 धावा धावफलकावर 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अजून एक विकेट इकडे फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावली आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी आलेत अक्षय गुळवे. एक बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 2, त्याचा हा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात बॉलिंग करण्याकरिता दादाबाई शेख आणि स्ट्रायकर एंडकडे नवीन फलंदाज अक्षय गुळवे. डबलीचा बॉल हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता. धाव मिळणार नाही. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि शंभूराजे 11 गोगलगाव 2 ओव्हर नंतर 4 बाद 23. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 23 झाल्यात. मित्रांनो, मागच्या ओव्हरमध्ये दादाबाई शेख यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतरचे 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूंमध्ये त्यांनी 2 विकेट मिळवल्या आणि एकही धाव खर्च केलेले नाहीये. आज आपण जर बघितलं तर राहुरीवरून सुद्धा खूप मोठा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मोहसिनबाई सय्यद आणि आमचे नागेश भाऊ ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे कुल्फीचा आनंद घेत आहेत. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावा 23 झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 ला इकडे सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज योगेश धोत्रे. बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. पाहूया दादा, तिसऱ्या ओव्हरमध्ये निश्चितच कशा पद्धतीने धावा बनवल्या जात आहेत, या धावा रोखल्या जात आहेत.
4 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेले आहेत 23 धावसंख्येवर. 2 ओव्हरचा खेळ सुद्धा पूर्ण झालाय. शंभूराज 11 गोगलगाव एका बाजूला तर वास्तुशिल्प 11 राहुरी अशी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करू. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण मोठ्या संख्येने आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवताय. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. आता फिल्डिंग टीम तुम्हाला विनंती एवढीच आहे की तुम्ही आता जास्त वेळ घेऊ नका. ही तुम्हाला प्रेमाची विनंती राहणार आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज योगेश धोत्रे स्वतः कर्णधार आहेत. तेच आता बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य बक्षिसांची मालिका या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक तारे सितारे सुद्धा या मैदानामध्ये आहेत. आज सुहास पवार यांना देखील आपण इन ॲक्शन पाहतोय. आज योगेश पवार यांना देखील इन ॲक्शन या मॅचमध्ये आपण बघू शकता. 2 पवार आता या मॅचमध्ये एकमेकांच्या विरुद्ध आहेत, परंतु हे बघायचंय कोणता पवार गुणावरती भारी पडतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता अक्षय जराड स्ट्रायकर एंडलायत. 5 धावसंख्येवर अक्षय जराड खेळतायत, परंतु योगेश धोत्रेने त्यांच्या विरुद्ध पहिला बॉल तो मात्र चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. बॉल वेगात निघालाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा गेलाय. अक्षय जराड यांच्या बॅटमधून एक शानदार सदाबहार चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ. अक्षय जराड यांच्या बॅटमधून चौकार इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश धोत्रेच्या विरुद्ध लॉफ्ट केलाय, परत एकदा समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. हिलनामत 2 क्षेत्ररक्षक बॉलकडे फक्त पाहत राहिले आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज लागोपाठचा दुसरा चौकार. नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. जास्त वेळ शांत बसणारे अक्षय जराड कुठे आहेत? त्यांनी 2 चौकार खेळलेत योगेश धोत्रे यांच्या विरुद्ध. 31 धावा धावफलकावर 4 खेळाडू माघारी परतल्यानंतर यावेळेस फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न हा त्यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, परंतु इकडे योगेशने देखील त्यांना थांबवलंय. चांगला चेंडू प्रस्तुत केला, ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला, थोडासा पुढे ठेवला आणि अक्षय जराडला मात्र इकडे निरुत्तरी ठेवलं. हा चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावर 31 धावा आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच. लोणी प्रीमियर लीगचं यावर्षीचं वैशिष्ट्य काय तर 8 ओव्हरची मॅच. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉलच्या लाईट मध्ये झाल्याने दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू मात्र इकडे निर्धाव घोषित केला जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. तुम्ही जर बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये तर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु योगेश धोत्रेचं सुद्धा आपण कौतुक करूयात. चांगला बॉल, खूप चांगला चेंडू त्याने टाकला, फलंदाजापासून दूर ठेवला होता. निर्धाव. शॉर्ट बॉलचा वापर, त्याला फक्त दिशा दिली आहे. सुशांत येतात बॉलवर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. 1 धाव पूर्ण होते आणि 3 ओव्हरचा खेळ सुद्धा पूर्ण होतोय. 3 ओव्हर नंतर धावा फलकावर शंभूराज 11 गोगलगाव. 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर 32 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 ओव्हर नंतर धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावफलक आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. 7 लाईव्ह वरून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेताय. 140 चौकार, 128 षटकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले गेले. त्या मॅचमध्ये 1 षटकार आलाय, तो दादाभाईच्या विरुद्ध आला होता आबाद तांबे यांच्या बॅटमधून. त्यानंतर आपण बघितलं तर 2 चौकार. तदनंतर अक्षय जराडने मागच्या ओव्हरमध्ये खेळले योगेश धोत्रेच्या विरुद्ध. 32 धावा धावफलकावर आहेत.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघू शकता तर गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. रमेश मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती रमेश यांनी. तेच आता बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. दिवस रात्र क्रिकेटचा थरार लोणीकरांना खूप दिवसानंतर अनुभवायला मिळतोय. आणि आज जर आपण बघितलं तर तिसरी रात्र या स्पर्धेची. वाह, स्ट्रोक चांगला खेळलाय, परंतु मागे फिल्डर तैनात ठेवण्यात आलेले आहेत. एकदा पूर्ण केली जाणार आहे. मागचा सामना आपण बघितला ना तर मागच्या सामन्यामध्ये अक्षय जराड यांच्या विरुद्ध एक ट्रॅप बनवला होता. किरण कोबरे फाइंडिंग मध्ये उभे होते आणि तिकडे फटका खेळण्यासाठी मजबूर केलं आणि फिरोज पठाण यांनी त्यांची विकेट मिळवली होती. आणि आता सुद्धा तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केलेले अक्षय जराडसाठी रमेश यांनी तिकडेचा फटका खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावा फलकावर धावा 33. लॉफ्ट केला यावेळेस, आक्रमण चढवलंय अक्षय गुळवे यांच्या बॅट मधून. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय गुळवेचा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. फलकावर 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पुनरागमन रमेश यांना सुद्धा करावं लागेल. बघूयात काय घडतंय. वाह वाह, खूप चांगला बॉल फुलर लेंथ वर ठेवला होता. फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलं. हलक्या हाताने बॉलला ढकललं, मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धाव फलकावर धावा 40. 4 खेळाडू माघारी परतलेत. प्रयत्न शंभूराजे 11 गोगलगावचे फलंदाज सुद्धा करतायत. 8 ओव्हरमध्ये एक चांगल्या टोटलकडे जायचं, परंतु वास्तुशिल्प 11 राहुरीचे गोलंदाज ते सुद्धा धावा रोखतायत. बिग हिट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय जराडचा तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडूवर केलाय आघात आणि चेंडूला पाठवलंय ढगात. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. अक्षय जराडचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावचे खेळाडू कोणतीही मोहीम द्या ते फत्ते करतात आणि इथे सुद्धा ती मोहीम फत्ते करण्याच्या तयारीत आहेत. 46 धावा धाव फलकावर 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना रमेशच्या विरुद्ध आक्रमण केलंय. परत एकदा यावेळेचा बॉल उडवलाय फिल्डर बॉलच्या खाली आणि तिथे रमेश यांनी पलटवार केलाय. या अगोदरच्या चेंडूवर आला होता षटकार, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर अक्षय जराडला सुद्धा केलंय गबगार. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिले भी झुका करती है. आणि तेच आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. 5 फलंदाज माघारी परतलेले आहेत आणि धावा फलकावर धावा संख्या 46 धावा. आजची तिसरी रात्र या क्रीडा स्पर्धेची आपल्याला बघायला मिळते. फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत कल्याणचा अभिमान, कल्याणचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर झळकावणारा खेळाडू, नाव सुहास पवार. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचे आयकॉन आहेत, आज त्यांच्यावर सुद्धा नजर असणार आहेत. 46ला 5 आहे अशी परिस्थिती. मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती सुहास पवारने. संदीप भांगरे यांनी 100 पेक्षा अधिकच्या धावांचा पाठलाग या 2 खेळाडूंनी पूर्ण केला होता. आता सुद्धा नजरा सुहास पवार यांच्यावर असणार आहेत. मी अगोदरही सांगितलं की भारत वर्षामध्ये सर्वाधिक जास्त आयकॉन टुर्नामेंट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वरच्या स्थानावरचं नाव म्हणजे सुहास. बॉल तयार आहेत. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलं. चांगला स्ट्रोक तिकडे पाहायला मिळतोय. फिल्डर बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. चांगली फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एनकडनं केला होता, परंतु नकार दिलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पहिला चेंडू होता, चेक केला, चांगला ड्राईव्ह केला तिकडे सुहास यांनी. थोडासा वेळ घेत आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ पूर्ण झालाय आणि 4 ओव्हर नंतर धावा 48.
शंभूराजे 11 गोगलगाव. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ. चार ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. अर्धा डाव संपलाय, अजूनही अर्धा डाव बाकी आहे. 48 बनवल्यात. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. 5 महत्वाचे फलंदाज बाद झाले, परंतु धावसंख्या 48 आकड्यावर येऊन पोहोचली आहे. 5व्या ओव्हरला सुरुवात होते आणि 5वं षटक घेऊन योगेश धोत्रे. शॉर्टबॉलचा वापर करण्यात आला होता. इकडे पुल करण्याचा प्रयत्न देखील फलंदाज अक्षय गुळवे यांनी केला होता, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू निर्धाव येतोय. शंभूराजे 11 गोगलगाव साईशा ट्रेडर्सचे महेशजी मगर यांची टीम मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला रवी भाऊ गुंजाळ, सागर भाऊ रोकडे, अमोलजी धोत्रे यांचा संघ वास्तुशिल्प 11 राहुरी. शॉर्टबॉलचा वापर केलाय, त्याला समोर खेळलेत. फिल्डर लॉंग ऑफ वरून येत आहेत बॉल अडवण्यासाठी. आदर्श क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत. एकूण धावफलक 49. 49 धावा धावफलकावर. 4.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. शंभूराजे 11 गोगलगाव आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा अधिकच्या धावा 2दा चेस झाल्या. आपण काल सुद्धा बघितलं, कल्याण यादव या संघाने मात्र काल 100 पेक्षा अधिक म्हणजे 102 धावांचा पाठलाग करत असताना 104 बनवल्या होत्या. आज सुद्धा पहिलीच मॅच आपण बघितली होती. शंभूराजे 11 गोगलगाव संघाने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. आता इथे तो संघ बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला आहे वास्तुशिल्प 11. फुलटॉस होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. खूप चांगला स्ट्रोक इकडे पाहायला मिळतोय. मनमोहक फटका, विलोभनीय फटका, स्लाइस केलं बॉलला आणि सीमारेषेच्या पार पाठवलंय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा खंडे 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 खंडे. बुद्धिमत्तेचं क्रिकेट आपल्याला इकडे निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सुहास पवार दाखवतायत. हा आमचा मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस डाऊन द लेग निश्चितच हा चेंडू वाईट घोषित केला जाणार आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावा 54 झालेल्या आहेत. 5 फलंदाज माघारी परतल्यानंतर 7S लाईव्हचं खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. तब्बल 10 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने 7S लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करतायत. या मैदानावरचा प्रत्येक क्षण प्रेक्षकांपर्यंत दाखवतायत. लॉफ्ट केलाय ओव्हर द कव्हर. ओव्हर द कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, पॉवर षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सागर वरपे, अय्यूब शेख काल सुपर 8 मध्ये त्यांची टीम जाऊन दाखल झाली आहे. त्याचबरोबर संगमनेर वरून सुद्धा बराचसा मित्र परिवार या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेला आहे. यावेळेस देखील ओव्हर द कव्हरच खेळलाय. काय स्ट्रोक खेळलाय, विलोभनीय नेत्रदीपक. पहा आणि पाहत रहा. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिलात झाप. सुहास पवार यांच्या बॅट मधून काय जबरदस्त स्ट्रोक खेळले जात आहेत. पहा, प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या गावातून. आज कुणाचा मित्र खेळत असेल, कुणाचा नातेवाईक खेळतोय, कुणाचा आवडतीचा खेळाडू खेळतोय, कुणाच्या आवडतीच्या गावाची टीम आहे. त्यामुळे त्यांची मॅच पाहण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत.
काही जण चला लोणी प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जाऊयात, त्यामुळे आज वेळ काढून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत सगळ्या क्रीडा रसिकांचं स्वागत. त्यामुळे परत एकदा जर पाहिलं तर ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता, वेगात चाललाय, सीमारेषेच्या दिशेने बॉल कूच करतोय. सुशांत गायकवाड यांनी प्रयत्न केले होते, परंतु सुशांत गायकवाडचे प्रयत्न पडतायत कमी आणि सुहास पवारला मिळते 4 धावेंची हमी. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 68 धावा, 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि योगेश धोत्रेच्या या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार 5 ओव्हर पूर्ण होत आहेत. धावा 68 झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी दादाबाई शेख यांना आमंत्रित करण्यात आलंय, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्त्वाचे विकेट सुद्धा ज्यांनी आपल्या नावावर केल्या होत्या. राधिका होलसेल व आपण राधिका कुल्फी या ठिकाणी बघू शकता, त्यांचाही स्टॉल लागलेला आहे. तिथे बरेचसे प्रेक्षक कुल्फीचा आनंद घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. 5 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. 5 ओव्हर नंतर धावा 68 बनवल्या जात आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील पडेगावचे दादाभाई, आता 2 दादाभाई आहे, एक लोणीचे आहेत, एक पडेगावचे आहेत आणि दोघेही प्रसिद्ध आहेत. आता पडेगावचे दादाभाई आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळणार आहेत. ओहो, उंच आकाशामध्ये आणि क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतायत. अपने परों को खोल क्या आसमान देखता है, ये जहां है यारो, ये सिर्फ उडान देखता है. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. अक्षय गुळवे यांच्या बॉल जर रडार मध्ये आला तर ते सोडत नाहीत आणि इथे पहिल्याच बॉलवर दादाबाई शेख यांच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण चढवलेलं आहे. पहिल्याच बॉलवर त्यांचं भव्य स्वागत केलंय. परत एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा कमी गतीने टाकला होता बॉल. यावेळेस व्हेरिएशन केलं, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरही वळाला, बॅटच्या आउटसाइड एज आणि मागे यष्टीरक्षकाने पकडला झेल. फलंदाज होत आहेत बाद, प्रेक्षक आनंद घेत आहेत. लोणी प्रीमियर लीगचा बघू शकतो आपण 7S लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षक दाखवले जात आहेत, जे आज आवर्जून या स्पर्धेच्या निमित्ताने आलेले आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लहानगे सुद्धा आलेत, ज्येष्ठ मंडळी सुद्धा आली आहे, महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, तरुण बांधव सुद्धा आलेत. सगळ्यांचं स्वागत. 5.2 ओव्हर संपलेले आहेत आणि 5.2 ओव्हर संपल्यानंतर धावा फलकावर धावा आहेत. 54 धावा आपल्याला धावफलकावरती मित्रांनो पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आडसरे बुद्रुक या गावातील संदीप भांगरे बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 5.2 ओव्हर संपलेले आहेत. धावा 74 आहेत आणि 6 फलंदाज बाद झालेले आहेत. इथून पुढे आता 2 फलंदाजांवर मोठी जबाबदारी. गोलंदाजीसाठी दादाभाई आल्याबरोबर स्क्वेअर लेग मध्ये बॉलला उडवलंय, परंतु तिकडे फिल्डर आहेत, बॉल त्यांच्यापासून पुढे पडला. 1 धाव तिकडे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या 75 धावा. लोणी प्रीमियर लीग नामदार चषक या क्रीडा स्पर्धेची चर्चा आता फक्त जिल्ह्यात नाही तर सगळ्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी खेळाडू जिथून आलेत ना, त्या गावापर्यंत या स्पर्धेची चर्चा आहे. 5.3 ओव्हर 75, 6 खेळाडू माघारी परतलेत. शंभूराज 11 गोगलगावच्या विरुद्ध आपण मॅच बघू शकता. वास्तुशिल्पी 11 राहुरी. जो जिंकणार तो जाणार सुपर 8ला. पहा प्रेक्षकांची मोठी गर्दी आज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिकडे फिल्डर आपण पाहू शकतो बॉलला अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. बॉलला अडवतात देखील. 1 धाव पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. चांगलं क्रिकेट या मैदानावर सातत्याने आपल्याला बघायला मिळालं. लोणी प्रीमियर लीग दरवर्षी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येत असते. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रिकेटची स्पर्धा
हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11 77. वाह वाह, फुलर लेंथवर खूप चांगला बॉल. इथे दादाबाई शेख यांचा फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलंय. कारगर चेंडू त्याला म्हणू शकतो आपण, आणि त्याचा वापर इकडे करण्यात आला होता. निर्धाव चेंडू, धावफलकावर धावा 77. 6 फलंदाज माघारी परतल्यानंतर अंतिम इथे आपण या ओव्हरचा विचार जर केला तर अंतिम चेंडू या ओव्हरचा बाकी असणार आहे. दादाबाई शेख चांगली गोलंदाजी आज दिवसभरात केली आहे. वाह, परत एकदा चांगला बॉल. शेवटचे 2 चेंडू काय जबरदस्त टाकले दादाबाई यांनी. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतरचे शेवटचे 2 चेंडू ते मात्र अतिशय लाजवाब होते. पहा ऍक्शन रिप्ले, खांद्यावरचा कंट्रोल, परफेक्ट यॉर्कर, फलंदाजाला पूर्णपणे निरुत्तर निष्प्रभ ठेवलंय आणि हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. षटक क्रमांक संपलं जाते. ते 6 ओव्हर नंतर धावा 77. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बघू शकतो आपण आमचे सगळे मित्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत इथे असणार आहे. बघू शकतो आपण या मॅचचा आनंद सुद्धा ते घेत आहेत. 6 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावा 77 झालेल्या आहेत. 6 खेळाडू माघारी परतल्यानंतर 7व्या ओव्हरला सुरुवात होते आणि 7वं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आमचे रोहित भाऊ सुद्धा आलेत. रोहित नळे, आपलंही स्वागत. 6 ओव्हर नंतर 77 धावा, 7वं षटक ते टाकलं जात आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता आपण बघू शकता गोलंदाज किरण भगत यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिलाच बॉल फुलटॉस होता, बॅटची आउटसाइड एज घेतली, बॉल वेगात चाललाय, बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सुहास पवार यांच्या बॅटमधून चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य किरण भगतच्या विरुद्ध सुहास पवार हे बॅटल. यावेळेचा बॉल हवेत आहे, काही काळ हवेत होता, परंतु मागे फिल्डर आहेत, बॉलवर येण्याच्या प्रयत्नात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, धावपाची संधी आहे आणि इथे काय घडलंय, फलंदाजाला परतावं लागेल. मला वाटतंय संदीप भांगरे यांनाच परतावं लागणार आहे. विकेट आली आहे. 7वा फलंदाज तंबूच्या आसपासला परत जातोय. अति घाई नेहमी संकटात नेते आणि तेच इकडे बघायला मिळालं. संदीप भांगरे धावपात. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 6.2 षटकं संपली आहेत. मोठी विकेट आली संदीप भांगरे यांची. ते मात्र माघारी परतले. आज त्यांनी एक अर्धशतक सुद्धा या स्पर्धेमध्ये झळकावलेलं आहे. इगतपुरी तालुक्यातील अडसरे या गावातील ते खेळाडू आहेत. राहुरीवरून सुद्धा बराचसा मित्रपरिवार आलेला आहे. आमचे नागेश भाऊ आलेले आहेत, आमचे मोहसिन भाई ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित मॅचचा आनंद घेत आहेत. या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज लहानगे सुद्धा मोठ्या संख्येने आलेत आणि सगळे या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. सगळ्यांचं स्वागत. बॉलर तयार होत आहेत बॉलिंगसाठी. किरण भगत आणि आता नवीन फलंदाज संगमनेर तालुक्यातील निमोनचे प्रदीर्घ अनुभवी खेळाडू 26 ते 27 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची अविरत सेवा सिबान शेख करत आलेले आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. त्यांच्यासाठी व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. किरण भगतचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. पुढचा बॉल फुल टॉस,
बॉल उंच जास्त गेलाय, स्वतः किरण बॉलच्या खाली येत आहेत. नो बॉलचा कॉल देण्यात आलेला आहे. बीमर होता आणि तिथे किरण भगतने झेल जरी पकडला असला, फलंदाज सुरक्षित राहतील. 2 धावा मिळतील. नो +1. पहा 7Sच्या माध्यमातून ही दृश्य दाखवली जातील आपल्याला. यस रिव्ह्यूची सुद्धा इथे मागणी करण्यात आलेली आहे. कमरेच्या वर हा चेंडू आहे का ते आता तपासलं जाईल. त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेण्यात येते. ज्यांनी अजून कुपन खरेदी केलेली नसतील तर त्यांना विनंती आहे, आपण कुपन खरेदी करा. 20 रुपयांमध्ये आपल्याला स्पोर्ट सायकल आज रात्रीमध्ये घरी घेऊन जाता येऊ शकते. आणि तुम्हाला जर इलेक्ट्रिक स्कूटीचं कुपन जर खरेदी करायचं असेल तर ते सुद्धा आपण खरेदी करू शकता. शेवटच्या दिवशी इलेक्ट्रिक स्कूटी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ओव्हर स्टेप सुद्धा चेक केला जातोय, कमरेच्या वर आहे का ते सुद्धा तपासलं जात आहे. बघूयात आता काय निर्णय येणार आहे. यस बीमर आहे, चेंडू कमरेच्या वर आहे आणि हा नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा देण्यात येतोय. बघा दाखवले जाते आपल्या स्क्रीनवर. यस जरी पुढे आले असले परंतु बॉल भरपूर वरच होता आणि ते इथे दिसतंय सुद्धा. नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज किरण भगत गोलंदाजीच्या ट्रॅकवर तयार होत आहेत. समोर आहेत स्ट्रायकर एंडला सुहास पवार. सुहास पवार यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट. वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आलाय आणि आता इथे व्हाईट बॉलची घोषणा करण्यात आली आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा हा इशारा दिलाय. गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील. फुलर लेंथ वरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवलाय आणि एक्स्ट्रा पॉवर दाखवली आहे. सुहास पवार. पवार पॉवर. षटकार. फटका असा द्वादार. हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. एका हातात झेल झालाय का नाही ना. 3 चेंडू अजून येणं बाकी आहे. त्या मध्ये धावफलकावर धावा 92 झालेल्या आहेत. बॉलर तयार होतात बॉलिंगसाठी. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल हलक्या तरी ढकलला. फिल्डर लॉंग ऑफ वरून मारायच्या वेगात येत आहेत. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नकार दिलाय. मनाचा ब्रेक. उत्तम ब्रेक. एकच धाव इकडे पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावफलक पुढे. पहा हे सगळे प्रेक्षक गॅलरीमधून मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे गौरव 7S लाईव्हच्या माध्यमातून हे सगळी दृश्य आपल्याला दाखवत आहेत. 93 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 7 फलंदाज माघारी परतल्यानंतर बॉलर तयार होत आहेत बॉलिंगसाठी. शॉर्ट बॉलचा वापर. वा वा वा. सिबान शेखच्या बॅट मधून एक जबरदस्त तडाखा. धावा मिळत आहेत 6. षटकार. फटका असा द्वादार. हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. सिबान शेख करू शकतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फुलर लेंथवर फुल टॉस आणि या बॉलला सुद्धा फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. फटका असा द्वादार. हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. सिबान शेख यांच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला निश्चितच इकडे पाहायला मिळालेत. फुल टॉस होता आणि बघूयात आता काय निर्णय येतोय.
मला वाटतंय बॅटिंग करणाऱ्या टीमकडून या ठिकाणी हा रिव्ह्यू घेण्यात आला होता. निर्णय आलेला आहे इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. 7 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि धावा फलकावर 105 धावा. कुपन खरेदी करतायत आमचे सगळे प्रेक्षक पहा, आपल्याला दाखवले जात आहेत. 20 रुपयांचं कुपन आहे आणि ते खरेदी करा. आमचे वैष्णव भाऊ कुमार, त्याचबरोबर इथे जर पाहिलं तर आमचे राहुल भाऊ सुद्धा या ठिकाणी कुपनची विक्री करतायत. त्यांचे आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करू. 7 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 7 ओव्हर नंतर 105 धावा धावा फलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. सिबान शेख अनेक स्पर्धांचा उल्लेख करता येईल. आज राहुरीवरून मोहसिनभाई आलेले आहेत. त्यांना माहिती आहे राहुरीमध्ये सिबानबाईंची बॅटिंग ज्यावेळेस दयावान 11 हा संघ जिंकला होता त्यावेळेस जबरदस्त बॅटिंग केली होती सिबान शेख यांनी. अशी अनेक उदाहरणं आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा सुद्धा मोठा अनुभव आहे. इंटर कॉलेजपासून युनिव्हर्सिटीपर्यंत आपल्याला सिबान शेख यांचा खेळ पाहायला मिळालेला आहे. राहता तालुक्याचे नाभिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय कदम साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. महादेव कदम साहेब आपलं मनापासून स्वागत असणार आहे. नाभिक संघटनेचे राहता तालुक्याचे अध्यक्ष साहेबांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये एक गोष्ट आवर्जून बघायला मिळाली की आपल्याला पहिल्या दिवशी आपण बदलापूरचे अरब शेख यांना पाहिलं. काल या स्पर्धेच्या माध्यमातून अय्यूब शेख आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. सन्माननीय महादेव कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नाभिक संघटनेचे राहता तालुक्याचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांनी सुद्धा पूर्वी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि कित्येक काळ त्यांनी क्रिकेटची सेवा केल्यानंतर ते त्या काळी तत्कालीन क्रिकेटचे बादशाह सुद्धा राहिलेले आहेत. महादेवजी कदम साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला खेळलं आणि तिकडे फिल्डर बॉलवर येत आहेत. तोपर्यंत धावा सुद्धा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय शरद आहेर पाटील, 5 मिनिटं बाकी आहेत. सन्माननीय शरद आहेर पाटील यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयांचा पुरस्कार आणि कल्याण यादव यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. बॉलिंगसाठी बॉलर तयार आहेत. फुलर नेटवर्क मंडळाच्या साह्याने बॉलला वळवलं. धाव तिथे आपण पाहिलं तर मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता तर आपण चर्चा करत होतो. पहिल्या दिवशी आपण ठाणे जिल्ह्यातील बदलापूरचे अरब शेख खेळताना पाहिले. काल ठाणे जिल्ह्यातील कासार वडवलीचे अय्यूब शेख खेळताना पाहिले. आज ठाणे जिल्ह्यातील कल्याणचे सुहास पवार सुद्धा. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला उडवलंय. क्या बात है, सॉलिड, लाजवाब, शानदार, दर्जेदार षटकार. मनगडाची ताकद इकडे सुहास पवार दाखवत आहेत आणि सुहास खास फटके खेळतायत, झकास फटके खेळतायत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. विशेष म्हणजे एक्स्ट्रा कव्हरमध्ये मेरिटवर खेळतायत. जिकडचा बॉल तिकडे खेळतायत. या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये त्यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अक्षय यांच्या विरुद्ध आक्रमण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. संतोष आसने, माफ करा, बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक घेऊन आलेत. धावसंख्या पुढे गेली आहे. बॉलर तयार होत आहेत. वाह, चांगला चेंडू यावेळेस. धावफलकावर धावा आहेत 113 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट बॉलचा वापर आणि बॉल स्क्वेअर लेग मध्ये सुशांत गायकवाड बॉलच्या खाली झेल पकडला जातोय. सुहास पवार यांची मोठी विकेट. हॉटेल अक्षयचे प्रोप्रायटर सन्माननीय आकाशजी दिघे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. सुहास पवार यांची महत्वाची विकेट आली. सुशांत गायकवाड यांनी
लाजवाब कॅच पकडलाय. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. नाराज आहेत सुहास. शॉर्ट बॉलचा वापर केला होता, पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडंसं फसलं आणि सुशांतचं कौतुक करावं लागेल. मोठं अंतर कापायचं होतं सुशांत गायकवाड यांना देखील, त्यांनी खूप चांगला कॅच कॅरी केला. विकेट आल्या तर शेवटचा बॉल आहे. संतोष आसने आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विरुद्ध एक षटकार जरी आला असला परंतु चांगलं पुनरागमन त्यांनी केलंय. संतोष मगर बॅटिंगसाठी आलेले आहेत. 2 संतोष एकमेकांच्या विरुद्ध या शेवटच्या बॉलसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय, पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये एक विकेट सुद्धा इकडे आली आहे. संतोष मगर यांना परतावं लागतंय धावबाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवर सुद्धा विकेट आली आहे. फलंदाज सिपान शेख सुद्धा बाद होत आहेत. पहिला डाव पहिली विकेट आली आहे. 115 बनवायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी वास्तुशिल्प 11 राहुरीला, आणि या 115 बनवत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये सुहास पवार यांनी एक मोठा धक्का दिलाय. नवीन फलंदाज आता फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी सुशांत गायकवाड, मागच्या सामन्याचे हिरो, आता बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग केली होती मागच्या सामन्यामध्ये. संघ अडचणीमध्ये होता, त्या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढलं. संघ अडचणीमध्ये होता, त्या परिस्थितीतून संघाला बाहेर काढलं. आता सुद्धा 115 एक मोठी धावसंख्या बनवायची आहे आणि त्यातल्या त्यात पहिल्याच ओव्हरमध्ये संघाचे आयकॉन बाद झालेत आणि सुशांत गायकवाड बॅटिंगसाठी आलेत. धावफलकावर 1 धाव, 1 फलंदाज माघारी परतलेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपल्याला इकडे पाहायला मिळतोय जो सुरू असताना. वास्तुशिल्प 11 राहुरीच्या संघ बॅटिंग करत असताना तर बॉलिंग करण्याकरिता कल्याणचे सुहास पवार आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. ते पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. फुलर लेंथवरचा बॉल इकडे आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर मिड ऑफ वरून वेगात येत आहेत. 1 धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला सुहास पाहायला मिळतील. व्हेरिएशन पहिल्या ओव्हरमध्ये दाखवले. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा इकडे देण्यात आलेला आहे. 1च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावर 3 धावा, मोठं टार्गेट आहे. 115 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. बढू शकता तुम्ही, त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटने खेळावं लागेल. त्यासाठी अगोदर सकारात्मक विचार घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल. नाही आम्ही करू शकतो तर तुम्ही करू शकता. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. 1 धाव पूर्ण केली जाते आहे. 1च्या मदतीने धावफलक पुढे. धावफलकावर धावसंख्या 4. चैतन्य गाढवे आणि स्वप्नील मुसळे यांच्या वतीने एक पुरस्कार येतोय. जो फलंदाज अर्धशतक पूर्ण करेल या मॅचमध्ये
त्याला 11,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आणि सामना जिंकून अर्धशतक पूर्ण करून सामना जिंकून दिला पाहिजे. 11,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे चैतन्य गाढवे आणि सन्माननीय स्वप्नील मुसळे यांच्या वतीने. तर पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे पूर्ण झाला. पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावर धाव संख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज माघारी परतलेला आहे. 42 चेंडूंमध्ये 110 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 5 आहेत. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सिबान खालिद शेख बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकपर्यंत सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये सुहास पवार यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केले. एक महत्वाची विकेट योगेश पवारची सुद्धा आली. आता सिबान शेख यांच्या हातामध्ये षटक क्रमांक 2 टाकण्याची जबाबदारी. मॅच महत्वाची आहे. जो संघ हा मॅच जिंकणार आहे तो सरळ सुपर 8 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सुपर 8 ला कोण जाणार यावेळेस बॉल हवेत आहे. फिल्डर मात्र आपण जर बघितलं तर बॉलला अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. बॉल वेगात चाललाय. मनसूफ या ठिकाणी प्रयत्न करतायत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. खूप वेळानंतर हा चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. धावफलकावर धावसंख्या आपण बघू शकता 9 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल उंच आकाशामध्ये. तिकडे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु बॉल थांबणार नाही आणि बॉल जाणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक 2 अंकामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावर 13 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू झालेला आहे. एक मोठं टार्गेट आहे पहा. 115 धाव्यांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि या 115 बनवत असताना आतापर्यंत 13 झालेल्या आहेत आणि एक फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. अजूनही 40 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 40 चेंडूंमध्ये 102 धावेंची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. सिबान शेखच्या विरुद्ध सुशांत गायकवाड असा संघर्ष यावर मध्ये. वाह वाह, खूप चांगला बॉल समोरून वळवलाय. यावेळेस जर बघितलं तर ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. एक पाय पुढे टाकला होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळाला. इथे सिबान शेख यांचा हा ऑफ ब्रेक आणि सुशांतसाठी हा लेग ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. 13 धावा धावफलकावर स्थिर आहेत. बॉल हवेत आहे. उंच आकाशामध्ये गेलाय आणि फिल्डर बॉलच्या खाली. तिकडे मात्र चूक होताना पाहायला मिळेल. झेल निसटलाय. तोपर्यंत 1 धाव सुद्धा पूर्ण केली आहे. सुशांत गायकवाड सारख्या फलंदाजाला तुम्ही इथे जीवदान देऊ शकणार नाही कारण सुशांतने मागच्या सामन्यामध्ये सामना 1 आधी जिंकून दिला होता. त्यामुळे अशा फलंदाजाला इथे जीवदान देऊन चालणार नाही. 1 धाव सुद्धा आली आहे. धावफलकावर 14 धावा. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले होते सिबान शेख यांच्या विरुद्ध परंतु त्यांनी एक संधी सुद्धा निर्माण केली होती परंतु त्या संधीचं सोडणं होऊ शकलेलं नाहीये. धावफलकावर धावा 14 आहेत. एक वेगवान गोलंदाज थक्क करणारा टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास हा आपल्याला सिबानचा पाहायला मिळतोय. गेली 26 ते 27 वर्ष सिबान शेख टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतायत. बॉल हवेत आहे. अजून एक संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतो चूक होणार नाही. झेल इथे पकडला जातोय. फलंदाज केतन यांना परतावं लागेल. दुसरा धक्का, दुसरा हादरा. वास्तुशिल्प 11 राहुरी संघाला खेळाडू बाद.
ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 ओव्हर नंतर धावा फलकावर 14 धावा आहेत. 36 चेंडूंचा खेळ मित्रांनो अद्यापही शेष राहिलेला आहे आणि येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्याकरिता 101 धावांची अजूनही गरज आहे. पाहूया दादा 36 बॉलमध्ये 101 बनवल्या जात आहेत की रोखल्या जात आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बॉलर तयार होत आहेत. ओ आखूड टप्प्याचा बॉल आणि शॉट अँड पुल करत बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे गोल केलंय. सुशांत गायकवाडचा टोले जंग तडाखा षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. या अगोदर आपण बघितलं तर सुशांत गायकवाड यांना एक जीवदान दिलं होतं. त्यांचा झेल निसटला होता. त्यानंतर स्ट्राईकला आले आल्याबरोबर षटकार सुद्धा ठोकलाय. धावा फलकावर बदल होतोय 20 धावा. परत एकदा विकेट. या वेळेचा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळतोय. जो शौक रखते है उडने का वो खौफ नहीं रखते गिरने का आणि तेच आपल्या बॅटिंग मधून सुशांत दाखवत आहेत. 2 बॉल 2 षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. सुशांत गायकवाड सुद्धा तेच सांगतायत नाद करा पण आमचा कुठं. 2 चेंडूंवर 2 षटकार त्याने खेळलेत. धावा संख्या 26 आकड्यावर जाऊन पोहोचते. समीकरण बदललंय. 34 चेंडूंमध्ये 89 धाव्यांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी संतोष मगर आले आणि संतोष मगर यांच्या विरुद्ध 2 बॉलमध्ये 2 लागोपाठचे षटकार आलेले आहेत. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. जरी 115 बनवायच्यात परंतु तुम्हाला इकडे लढावंच लागेल. मोठा फटका इकडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅटरी बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. बॉल सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न सुद्धा तिकडे झालाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. सुशांत थोडेसे नाराज आहेत. हा चेंडू त्यांच्याही स्लॉटमध्ये होता. बॅटवर येऊ शकला नाही आणि 2 धावा मात्र इकडे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावा फलकावर 28 धावा. 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळू शकतं. कारण यश हे प्रयत्नांना चिटकलेलं असतं. तुम्ही प्रयत्न करा यश तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहा. क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला लढावं लागतं. ओहो बॉल हवेत आहे. फटका इकडे थोडासा मिसटाईम आहे परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले. बॉल 1 टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. बॉल 1 टप्पा घेतोय सीमारेषेच्या पार जातोय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक वाजत. धावफलकावर नजर टाकली तर 32 धावा धावफलकावर 2.4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. 4 चेंडूंमध्ये 18 धावा आतापर्यंत इकडे खर्च करण्यात आलेल्या आहेत. बघूयात गोलंदाजाला सुद्धा पुनरागमन करावं लागेल. नामदार चषक, लोणी प्रीमियर लीग या स्पर्धेचा थरार आपण पाहतोय. समोर उडवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फिल्डर नाहीयेत मागे, खाली क्षेत्र निवडलं आणि या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. चौकार इथे प्राप्त केला जातोय आणि या चौकाराने धावफलक सुद्धा पुढे जात आहे. ओहो, समोरच्या दिशेने आक्रमण करण्यात आलंय. जहा संकट बडे वहा सुशांत गायकवाड खडे. संघ अडचणीमध्ये मी अजूनही उभा आहे आणि तेच आपल्या बॅटिंग मधून सुशांत दाखवत आहेत. अजून एक षटकार ठोकतायत, सिक्सर. फटकासा वदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. युवा उद्योजक आशुतोष नेहे पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं नामदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. शुभमजी थेटे ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी खूप चांगल्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत, त्याचबरोबर ऋषीभाऊ सोनवणे म्हणजे लोणीचे एक ख्यातनाम फोटोग्राफर आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत असणार आहे. 30 चेंडूंमध्ये 73 धाव्यांची गरज आहे. चैतन्य गाढवे आणि स्वप्नील मुसळे यांच्या वतीने अर्धशतक बनवून मॅच जर फलंदाजाने जिंकून दिली तर तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. बक्षिसांचा मोठा वर्षाव या स्पर्धेमध्ये. खेळाडूंना मालामाल करणारी स्पर्धा म्हणजे लोणी प्रीमियर लीग. ओव्हर नंबर 3 संपलाय. 3 ओव्हर नंतर धावा 42 झालेल्या आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 30 आणि धावा पाहिजेत 73 धावा. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. कव्हरमध्ये फिल्डर आहेत, बॉलवर येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावा फलक पुढे जात आहे. धावा फलकावर 43 धावा. काय मॅच रंगते. 114 बनवल्या होत्या पहिल्या डावामध्ये. म्हणजे शंभूराजे 11 गोगलगावने बनवल्या. वास्तुशिल्प सुद्धा बनू शकते, त्यासाठी मात्र त्यांना लढावं लागणार आहे. बघूयात आता. आतापर्यंत तर चांगली बॅटिंग होताना दिसते. आतापर्यंत आपण बघितलं तर फलंदाजीमध्ये निश्चितच आपल्याला 43 धावा दिसत आहेत. 38 धावेंवर सुशांत बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मागे. समोर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिकडे फिल्डर मात्र बॉलपर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत. बॉलला अडवत आहेत. माजी मंत्री सन्माननीय अण्णासाहेब म्हस्के साहेबांचे स्वीय सहाय्यक आदरणीय ओंकारजी गुळवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. आदरणीय गुळवे साहेब, आपलं मनापासून स्वागत. उंच आकाशामध्ये बॉल खेळलाय. फिल्डर नाही आहेत मागे. हा चेंडू सीमारेषेची धडक घेतोय, चौकार आलाय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा 48 झालेल्या आहेत. मित्रांनो, 48 धावेंपैकी 39 धावा एकट्या सुशांत गायकवाडच्या आहेत. काय बॅटिंग करतायत, लाजवाब, प्रेक्षणीय, दर्शनीय. एक झेल सुटला होता त्यांचा. बॅट वेगात फिरवली आहे, कनेक्शन नाही झालंय. मयूर हमरे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्याकरिता स्वतः संघाचे आयकॉन सुहास पवार ठाणे जिल्ह्यातील कल्याणवरून आलेले आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने.
आणि आपल्या बॅटिंगमधून दमखम त्यांनी दाखवला आहे, पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आणि या मॅचमध्ये सुद्धा. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे, तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आली आहे. बघूयात एसटीएनच्या पाठीमागे चांगलं काम अक्षय जराड यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फलंदाज सुरक्षित आहेत का ते मात्र इकडे तपासलं जाणार आहे. आयोजनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अतिशय सुंदर, सुबक आणि अतिशय प्रभावी नियोजन आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. आज शरदजी आहेर पाटील, त्याचबरोबरीने योगेशजी आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील, त्याचबरोबर गणेशजी आहेर पाटील, रोहित आहेर पाटील, शुभम आहेर पाटील, चैतन्य गाढवे पाटील, कार्तिक आहेर पाटील, प्रतीक आहेर पाटील, अभय तुपे पाटील, रोहनजी गाढवे पाटील, गौरवजी तुपे पाटील, संकेतजी आहेर पाटील, त्याचबरोबर विरेशजी कोकणे पाटील, विजयजी मापारी पाटील, सचिन हिंगे सर, सागर वरपे पाटील, निलेश अण्णा गायकवाड, निलेश वरपे, दादाभाई शेख, रोहित भाऊ ब्राह्मणे या सगळ्यांनी मात्र या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि आज ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला इकडे तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग सुद्धा जबरदस्त आणि बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. मयूर हामरे बॉलला हॅमर करतायत, षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. येणारे 24 चेंडू आणि 61 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये सन्माननीय महेशजी वाघे पाटील, माजी उपसरपंच पिंपरी निर्मळ यांचं सुद्धा अनमोल सहकार्य आपल्याला राहिलेलं आहे. बेस्ट बॅटरसाठी रोहितजी ब्राह्मणे साहेबांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये पारितोषिक दिलं. बेस्ट बॉलरसाठी स्वप्नीलजी वरपे पाटील, बेस्ट फिल्डरसाठी वॉच ज्यांनी आपल्याला दिली आहे गणेश वॉच लोणी बुद्रुकचे सरोजजी साबळे पाटील. बेस्ट स्थानिक खेळाडू त्यांच्यासाठी बाळासाहेब मेहर सर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक. मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांनी इलेक्ट्रिक बाईक आपल्याला दिली आहे सुधीर आहेर पाटील, संचालक बँक लोणी. ड्रिंक्स ब्रेकसाठी एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी लोणी, आनंदजी असावा आणि प्रमोदजी बिहाणी यांच्या वतीने आपल्याला सौजन्य राहिलेलं आहे. यूट्यूब लाईव्हसाठी ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द शरदजी आहेर पाटील, पाणीजार सौजन्य श्रीराम विनायक विखे पाटील. मुख्य ट्रॉफीसाठी स्वप्नीलजी मुसळे पाटील आणि गोरक्ष लोखंडे यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये सौजन्य दिलं आहे. बाउंड्री रोपसाठी विजूभाऊ गोडसे पाटील, अनमोल सहकार्य रामभाऊ जाधव पाटील. LED स्क्रीनसाठी आपल्याला सौजन्य संदीपजी घोगरे पाटील यांनी दिलं आहे. साऊंड सिस्टीमसाठी कैलासजी विखे, खेळाडू कक्ष यांनी दिलेत योगेशजी कुऱ्हाडे. महिलांसाठी गॅलरी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्यात नानासाहेब उर्फ बंडूभाऊ दिघे पाटील. त्याचबरोबर विजय मापारी यांनी आपल्याला लकी ड्रॉसाठी स्कूटी या स्पर्धेमध्ये दिली आहे. भाऊसाहेब तुपे, सूर्यपुत्र आर्ट्स त्यांनी अनमोल सहकार्य केलंय. फुलर लेंथवर बॉटम हँडचा खूप चांगला वापर, परंतु मागे फिल्डर आहेत. टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज सुशांत गायकवाड यांचा संपतोय खेळ आणि मला वाटतंय तिथे सुहास पवार होते, त्यांनी हा झेल पकडलाय. मोठी विकेट. फलंदाज सुशांत गायकवाड शांत, एकांत आणि निवांत. डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. महत्वाची विकेट मित्रांनो इकडे आली आहे. सुशांत गायकवाड जे चांगली बॅटिंग करत होते त्यांना मात्र इकडे माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज जुनेद पटेल. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती जुनेद यांनी आणि सुहासने पकडला एक जबरदस्त कॅच सीमारेषेच्या अगदी जवळ. वेल जज कॅच तिकडे आपल्याला बघायला मिळाला. नियंत्रण खूप चांगलं होतं आणि सुहासने हा कॅच कॅरी केला. हा कॅच होता की मॅच होता ते निश्चितच येणारे वेळ सांगून जाणार आहे. LED स्टंपसाठी जावेद फकीर, मोहम्मद शेख, अक्सा पेंट्स लोणी बुद्रुक. विशेष सहकार्य आपल्याला साई समर्थ सिमेंट प्रोडक्ट, सतीशजी खर्डे, अमोलजी थोरात, ज्ञानेश्वर खर्डे यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. अनमोल सहकार्य बबलू म्हस्के पाटील, माजी उपसभापती पंचायत समिती राहता. त्याचबरोबर कैलासवासी शांताराम विनायक पाटील आहेर यांना सुद्धा स्पर्धेच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. कैलासवासी बाबासाहेब गोपीनाथ पाटील आहेर यांना सुद्धा भावपूर्ण आदरांजली या स्पर्धेच्या निमित्ताने आपण अर्पण करूयात. आणि कैलासवासी बाबासाहेब गोपीनाथ पाटील आहेर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये
प्रेक्षकांमध्ये जो झेल पकडणार आहे एका हातात त्याला 500 रुपये दिले जाणार आहेत आणि 2 हातामध्ये जो प्रेक्षक झेल पकडेल त्याला 200 रुपयांचं पारितोषिक सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने दिले जाणार आहे. स्पोर्ट सायकल रंगदर्शन ट्रेडर्स लोणीचे निलेश विखे पाटील यांनी आपल्याला स्पोर्ट सायकलचं सौजन्य दिलं. अनुराग आहेर पाटील आणि बॅरिकेडसाठी सागरजी वरपे पाटील यांचं आपल्याला स्पर्धेमध्ये सौजन्य राहिलं आहे. या सगळ्या बक्षीसदात्यांचं मनापासून धन्यवाद. फलंदाजी करण्यासाठी दादाभाई शेख बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत स्ट्रायकर एंडला. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. जुनेद पटेल यांचं कौतुक करावं लागणार आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं अंतिमचं षटक टाकण्याची त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि अंतिम षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी सुद्धा केली. त्यामुळे आता त्यांना प्रमोशन मिळालं. आता 5वं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. पहिले 3 चेंडू एकही धाव खर्च केले नाही आणि एक महत्वाची विकेट सुद्धा जुनेद पटेल यांना मिळाली आहे. परंतु दादाबाई यांना पलटवार करावा लागेल. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय आणि दादाबाईने फेकून दिलाय, उठवलाय बॉल, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय सुद्धा. षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार षटकार षटकार. ओळखला खूप लवकर, लाईन खूप लवकर पीक केली आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 60 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दादाबाईच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. त्यावेळेस खराब चेंडू होता, आपण बार इकडे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतो. वाईड अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 61 धावा धावफलकावर. 4.4 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालेला आहे. पाहूयात कोणता संघ सुपर 8 मध्ये जातोय, कोणता संघ अंतिम 8 मध्ये जातोय. एका बाजूला शंभूराजे 11 गोगलगाव तर दुसऱ्या बाजूला वास्तुशिल्प 11 राहुरी. या 2 संघांनी याअगोदर एक सामना जिंकलेला आहे. ते 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. बॅट वेगात फिरवली, कनेक्शन नाही झालंय. निर्धाव चेंडूची सांगता एक षटकार जरी आला असला परंतु चांगलं पुनरागमन इकडे गोलंदाज जुनेद पटेल करतात. 19 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक राहिलेला. 19 चेंडूंमध्ये 54 धावांची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्न करावा लागणार आहेत. पराभव सर्वात अगोदर मनात होतो, त्यानंतर तो रणांगणात होतो. त्यामुळे तुम्हाला अगोदर मनात विजय मिळवावा लागेल, त्यानंतर तुम्ही रणांगण आपोआप जिंकू शकता. बॉलर तयार आहेत. बॅट वेगात फिरवली, कनेक्शन नाही झालं. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. या ओव्हरमध्ये जुनेद पटेल यांनी फक्त 7 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये आली आहे. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 5 ओव्हर नंतर धाव फलकावर एकंदर 61 धावा लागलेल्या आहेत. 18 बॉल 54 धावांची अजूनही गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून शेवटचे 18 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत. मयूर आंबरे एका बाजूला आहेत तर दादाबाई शेख दुसऱ्या बाजूला आहेत. या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, या दोन्ही फलंदाजांमध्ये पोटेन्शियल आहे, परंतु आज त्यांना स्वतःला इकडे सिद्ध करावं लागेल. 18 बॉलमध्ये 54 धावांची अजूनही गरज आहे. वास्तुशिल्प 11 राहुरी या संघाला. एका बाजूला राहुरी आहे तर दुसऱ्या बाजूला गोगलगाव लोणीमध्ये. लोणी प्रीमियर लीग नामदार चषकाच्या निमित्ताने हे 2 संघ आज एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला इकडे करावे लागणार आहेत. शॉर्टबॉलचा वापर केला होता. चांगला चेंडू इकडे ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलाय. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर सिब्बान शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. सिब्बान शेख या खेळाडूच्या बाबतीत आपण सातत्याने चर्चा करत आलोय. संगमनेर तालुक्यातील निमोन या छोट्याशा गावातून येत असताना सिब्बान शेख आज सगळ्या भारतवर्षामध्ये प्रसिद्ध आहेत. गेली 26-27 वर्ष ते टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करत आलेले आहेत. बॉलिंगसाठी पुढेचा एकदा अखूट टप्प्याचा बॉल, प्रचंड वेग आणि गोलंदाज सिब्बान फलंदाजाला सरप्राईज करतायत. दहशत निर्माण करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण या अगोदर सुद्धा चर्चा केली होती. संगमनेरचे अनेक स्थानिक संघ तिथून त्यांनी सुरुवात केली. सक्सेस घुलेवाडी, कारगिल संगमनेर,
छत्रपती संगमनेर या स्थानिक संघांमधून कारकिर्दीला सिब्बान शेख यांनी सुरुवात केली. पुढे न्यू स्टार नाशिक, उमर 11, दिल्ली धमाका अशा संघामध्ये सुद्धा सिब्बान शेख यांनी आपली जागा निश्चित केली आपल्या खेळाच्या जोरावर. आणि आज जर तुम्ही बघितलं ना तर महाराष्ट्र नाही तर आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा, राजकोट, कर्नाटक, राजस्थान या राज्यामध्ये सुद्धा सातत्याने सिब्बान शेख क्रिकेट खेळत आलेले आहेत. एवढंच नाही तर उमर 11 या संघामधून खेळताना 2016-17 आणि 2017-18 मध्ये दुबईमध्ये जाऊन सुद्धा संगमनेरचं नाव रोशन केलं होतं सिब्बान शेख यांनी. तेच आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन त्यावेळेस पुढे टाकला होता. लेंथ बॉलचा वापर फिल्डर लॉंग वरून येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 100 मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. आणि सिब्बान शेखने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत. सुप्रीमो ट्रॉफी असू द्या, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू द्या, SIPL गोवा असू द्या, गुजरात बिग बॅश धमाका. SIPL मध्ये आपल्या सर्वांना आठवत असेल मॅन ऑफ द सिरीज 1 लाख रुपयांचं पारितोषिक सिब्बान शेखने त्या स्पर्धेमध्ये मिळवलं होतं. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुद्धा पहिल्याच मॅचमध्ये 7 धावा देत 5 विकेटे मिळवल्या होत्या. 5 पूर्ण केला होता. आणि अजून एक रेकॉर्ड सिब्बानच्या नावावर आहे. कोतुळ प्रीमियर लीगच्या एका पर्वात पूर्ण स्पेल डॉट टाकला होता. 12चे 12 चेंडू डॉट टाकण्याचा विक्रम सिब्बानच्या नावावर आहे. बिगिट केला जातो. यावेळेस दादाभाई यांच्या बॅटवर हा चेंडू प्रॉपर आलेला नाहीये. फिल्डर बॉलला अडवतील तिकडे थोडंसं फंबल झालंय. त्याचा फायदा फलंदाजाला होतोय. थोडासा फंबल और 2 रन मुकम्मल. 2च्या मदतीने धावा फलकामध्ये देखील होतोय बदल. धावा फलकावर धावा 64. 14 चेंडूंचा खेळ अद्यापही शेष आहे आणि येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये 51 धावेंची अजूनही गरज आहे. दादाभाई शेख या खेळाडूमध्ये क्षमता आहे. एक आक्रमक फलंदाज म्हणून ते ओळखले जातात. आज त्यांना दाखवून द्यावं लागेल. 14 बॉलमध्ये 51. बाहेर जाणारा बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली होती. मागे यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे. हा चेंडू निर्धावाला आहे. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा सिब्बान यांनी आतापर्यंत दिलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी करतायत. अप्रतिम गोलंदाजी ते आपल्याला सिब्बान यांच्या माध्यमातून बघायला मिळते. 5.5 षटकं संपली आहेत. 64 झाल्यात. 115 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. आणि या 115 धाव्यांचा पाठलाग होणार की रोखला जाणार, कारण आता 13 बॉल शिल्लक आहेत. 51ची गरज आहे. या ओव्हरमध्ये सिब्बानने थोडासा दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. शॉर्ट बॉलचा वापर. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत सिब्बान शेख यांच्यासाठी. षटक क्रमांक 6चा खेळ पूर्ण होतोय आणि 6 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा झालेल्या 64. 12 बॉल बाकी आहेत. 51 धावेंची गरज आहे. म्हणजे 25.50 प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिजेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव. बारा चेंडूंमध्ये 51 धावेंची अजूनही गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी जुनेद पटेल यांना मात्र गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. 12 बॉल 51. स्ट्रायकर एंडकडे मयूर हामरे यांना आपण बघू शकता. प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. मॅच अजून संपलेली नाही. पहिलाच बॉल लेंथ बॉलचा वापर केला. समोर खेळला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. फिल्डर लॉंग वरून येत आहेत. मैदानाला घासत बॉल गेला, चाटत गेला. एक धाव तिकडे पूर्ण झाली आणि 1च्या मदतीने धावा फलकामध्ये झालाय बदल. धावा झाल्यात 65. 11 चेंडू आणि 50. प्रत्येक चेंडूवर इकडे मोठा फटका खेळणं अनिवार्य आहे, कारण आता प्रत्येक चेंडूवर मोठा फटका जर आला तर मग फलंदाजी करणारा संघ निश्चितच विजयापर्यंत जाऊ शकतो आणि त्यासाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागणार आहे. गोलंदाजीसाठी जुनेद जे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आलेत. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि एक महत्त्वाची विकेट सुद्धा जुनेद पटेल यांनी मिळवली होती आणि या ओव्हरची सुरुवात सुद्धा चांगली झाली. पहिलाच बॉल फुलर लेंथवर ठेवला होता. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला गेला होता. एक धाव तिकडे पूर्ण झाली. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये छोटासा बदल झाला. समीकरण 11 बॉलमध्ये 50. विकेट टाकलाय, शरीराच्या दिशेने टाकलाय. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलेला आहे.
चांगली कामगिरी, अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजीमधून जुनेद पटेल यांना करताना पाहतोय. नामदार चषक, लोणी प्रीमियर लीग, मोठ्या बक्षिसांची रक्कम असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आज महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धांपैकी एक म्हणजेच आपली लोणी प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत असणार आहे. फक्त राहता तालुका नाही, श्रीरामपूर असू द्या, संगमनेर असू द्या, राहता असू द्या, आजूबाजूच्या परिसरातील राहुरीवरून सुद्धा आज बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. कारण आज राहुरीचा संघ खेळतोय, त्यामुळे सगळ्यांचं आम्ही स्वागत इथे करतोय. धावा 65 झालेले आहेत, 10 बॉलमध्ये 50. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दाखवली आणि बॉल फाईन लेग मध्ये वेगा ट्रॅव्हल होतोय. दिशा से भटके तो मिलेंगे फटके, आणि तेच इकडे घडलंय. खराब बॉल, त्यावर चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश 69 धावा धावफलकावर. 6.3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 9 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये 46 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 46. हो हो, चांगला स्ट्रोक यावेळेस समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, खाली क्षेत्र निवडलं आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. आठ चेंडूंमध्ये 42 धावा गोलंदाजी करणारा संघ या मॅचला कुठेतरी आपल्या बाजूने खेचण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण मॅच थोडीशी आहे त्यांच्या बाजूने, परंतु अजूनही मॅच संपलेले नाहीये. कारण बॅटिंग करणारी टीम मॅच अजून आपल्या बाजूने ओढण्याच्या तयारीत आहे. लॉंगॉनमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव पूर्ण होते, दुसरीचाही प्रयत्न इकडे केला जाणार आहे. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावा 75 धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 7 बॉल आणि पाहिजेत 40. 7 शेड्यूलमध्ये 40 धावा. थोडंसं अवघड, अशक्य असं आव्हान आहे जुनेद पटेल बॉलिंगसाठी. स्लोवर वनचा वापर केलाय, परंतु दादाभाई यांनी बॉलला उडवलंय. नाही 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 नाही, उडवलं नाही, तुडवलंय आणि पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. चेंडूंमध्ये 34 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. त्यामुळे आता प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. म्हणतात ना, मंजिले मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें वो तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. 6 बॉलमध्ये अजूनही 34 पाहिजे त्या मॅचला जिंकण्याकरिता. चला फिल्डिंग टीम थोडासा वेळ वाचूयात आपण, कारण आपण आज खूप मागे आहोत. आता 11:15 वाजत आलेत. 3रा सामना सुरू आहे. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे कृपया विनंती राहील यानंतर खेळणाऱ्या दोन्ही टीमला सुद्धा की आपण रेडी राहा आणि आपण सुद्धा जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवा. यानंतर ज्या 2 टीम खेळणार आहेत त्या दोन्ही टीमला आमची विनंती राहील, आरजी क्लब समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डोंबरे युवा मंच संगमनेर ओतूर आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती 11 अस्तगाव असा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती राहील आपण सज्ज राहा. 6 चेंडूंमध्ये 34 पाहिजेत. 7 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 115 धावेंचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं या मॅचला जिंकण्यासाठी. आज शंभूराजे 11 गोकुळगावने खूप धावा बनवल्या. फुलर लेंथवरचा बॉल आपल्याला इकडे पाहायला मिळाला. फिल्डर येतात बॉलवर. 1 धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे.
5 चेंडूंमध्ये 33 धावा बनवायच्यात अजूनही या मॅचला जिंकण्याकरिता. पहा मित्रांनो, आपण या अगोदर चर्चा करत होतो, शंभूराजे 11 गोगलगावने आज खूप धावा बनवल्या. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये 115 बनवल्या होत्या त्यांनी. या मॅचमध्ये त्यांनी 114 बनवल्या पहिल्या डावात. म्हणजे त्यांनी आज 2 डावामध्ये तब्बल 229 धावा बनवलेल्या आहेत. शंभूराजे 11 गोगलगाव. म्हणजे आज वातावरण थोडंसं पावसाचं होतं, परंतु धावेंचा पाऊस मात्र शंभूराजे 11 गोगलगावच्या फलंदाजांनी पाडलेला आहे. 5 चेंडूंमध्ये 33 धावा अजूनही या मॅचला जिंकण्याकरिता आवश्यक. आमचे लाईट ऑपरेटर, त्यांना विनंती, लाईट्स ऑन करा. प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि ज्यांनी अजूनही लकी ड्रॉचे कुपन्स घेतलेले नसतील त्यांना विनंती राहील की आपण लकी ड्रॉचे कुपन्स खरेदी करा. आपल्याला एक स्पोर्ट सायकल जिंकण्याची नामी संधी आहे. काल वैभव वाघ नामक प्रेक्षकाला आम्ही काल स्पोर्ट सायकल दिली आहे. आज सुद्धा एक स्पोर्ट सायकल आम्ही देणार आहोत. तर आज भाग्यवान लकी ड्रॉचा विजेता कोण, त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला शोधायचं आहे. 5 बॉलमध्ये 33. वाह, स्ट्रोक चांगला खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. बॉल उंच जास्त गेलाय फिल्डर बॉलच्या खाली. सुहास पवार चूक करणार नाहीत. सुहास पवारने पकडलाय झेल आणि दादाबाईचा संपतोय खेळ. दादाबाई शेक आउट. बॅक टू द डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. चार चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे. 33 धावेंची गरज आहे. बॅटिंग करण्याकरिता जर आपण पाहिलं तर किरण भगत आलेत. त्यांच्या बॅटमधून आल्याबरोबर पहिल्याच बॉलवर शानदार चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश. कमी गतीने टाकला होता बॉल आणि तिकडे चौकार आलाय. पुढे लेंथ बॉलचा वापर. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 29 धावेंची गरज आहे. म्हणजेच शंभूराजे 11 गोगलगाव सुपर 8 ला जाण्यापासून फक्त 2 चेंडू दूर आहे असं म्हटलं तरी भावकं ठरणार नाही. कारण आता 2 चेंडूंमध्ये 29 ची गरज आहे. थोडंसं अशक्यप्राय आव्हान आहे. गोलंदाजीसाठी आबा तांबे. लोवर फुल टॉस, परंतु दिशा खराब आहे. राजू डावकर सर व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक अतिरिक्त धाव इकडे मिळते. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. बॅटची एज, परंतु मागे फिल्डर नाही आहेत. बॉल अडवलाय त्यांनी. एक धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. 100 मदतीने धावसंख्येमध्ये बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेतली नाही. एक बॉल बाकी आहे आणि एका बॉलमध्ये 28 ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 28. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आबा तांबे. पुढे टाकला होता, अगदी जवळून बॉल गेला यष्ट्यांच्या आणि मागे यष्टीरक्षक सुद्धा झुकलेत. वाईट +4. एकूण धावा मिळत आहेत 5 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत. राजधानी इव्हेंट्सचा खूप चांगला बाउंड्री रोप आपल्याला या स्पर्धेसाठी मिळालेला आहे, ज्या स्पर्धेची शोभा वाढवतोय. एक बॉल
23 पाहिजे त्या मॅचला जिंकण्याकरिता. फुलटॉस बॉल मिड विकेट मध्ये बॉलला खेळलेला आहे. फिल्डर तिकडे आहे, धाव घेतली गेलेली नाहीये. आणि मित्रांनो, आज या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये साईशा ट्रेडर्स, महेश मगर यांची टीम, शंभूराजे 11 गोगलगाव सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. अभिनंदन. हार जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. साई समृद्धी मेडिकलचे प्रोप्रायटर मान्य चैतन्य गाढवे पाटील यांच्याकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन.